तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप्लिकेशन नसेल तर लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरमध्ये जाऊन फक्त आपल्याला काय करायचं आहे, अनअकॅडमी सर्च करायचं आणि डाउनलोड करायचं आहे. आणि जर आपल्याला कोड मागितला फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी, तर आपला कोड आहे बघा ARB22 हा काय बघा आपला कोड आहे. हा कोड यूज करून तुम्ही फ्रीमध्ये क्लासेस सुद्धा बघू शकता. आणि जर तुम्हाला क्लास लावायचे असतील, लवकरात लवकर चांगला अभ्यास कव्हर करायचा असेल, तर नक्कीच क्लास लावू शकता. या ठिकाणी बघू शकता किमती लवकरच वाढणार आहे बघा. या ठिकाणी ऑफर ऑफर लवकरच संपणार. या ठिकाणी 20+10% या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसमध्ये आपल्याला डिस्काउंट भेटणार आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा डिस्काउंट भेटणार आहे MPSC ग्रुप सी मध्ये, महाराष्ट्र ग्रुप सी एक्झाममध्ये आपल्याला या ठिकाणी असं डिस्काउंट भेटणार आहे. त्यामुळे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्रिप्शन घेऊन टाका. या ठिकाणी बघू शकता MPSC कॅटेगरीमध्ये 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन बघा, जुनी प्राइस 11,499 रुपयाला भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 10% वाढणार आहे बघा. त्यानंतर 2 वर्षासाठी म्हणजे 24 महिन्यासाठी 16,799 रुपयाला आहे. त्याचप्रकारे तलाठी भरती, त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी किमती वाढणार आहेत 5-5%नी. 6 महिन्याच्या सबस्क्रिप्शनची प्राइस आहे बघा 4,725. किती आहे? 4,725. आणि 12 महिन्याच्या सबस्क्रिप्शनची प्राइस आहे 5,775 रुपये. या ठिकाणी बघू शकता. लवकरात लवकर आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही लगेचच्या लगेच जाऊन लगेच मित्रांनो घेऊन टाका. ज्यांना घ्यायचं असेल, चांगला अभ्यास कव्हर करायचा असेल तर लगेच घेऊन टाका. कारण की बाहेर क्लास लावायचे म्हणलं भरपूर खर्च येतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत, जाऊन चेक करू शकता. उत्तर भारतामधला पहिला डॉग पार्क कुठं आहे? चंदीगड या ठिकाणी. कुठं? चंदीगड या ठिकाणी. भारतातील पहिला जेंडर पार्क कोणत्या ठिकाणी? तर केरळ राज्यामध्ये जेंडर पार्क. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच बघा सुषमा स्वराज पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केलेली? तर हरियाणा राज्य सरकारने बघा सुषमा स्वराज नावाचे जे काही बघा पुरस्कार आहे तो सुरू करण्याची घोषणा केलेली. याच्यामध्ये काय होणार आहे? आपल्याला 5 लाख रुपयाची धनराशी भेटणार आहे. लक्षात ठेवा, 5 लाखाची धनराशी भेटणार आहे. हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेला आहे पुरस्कार. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच कौशल्य मातृत्व योजना चालू केली? कोणती? कौशल्य मातृत्व योजना. तर बघा छत्तीसगड राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना चालू केलेली. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव. आता आपल्याला उंट माहिती कुठे आहे? तर राजस्थानमध्ये, म्हणजे वाळवंटामध्ये उंट असतात. मग ऑप्शन क्रमांक 3 उंट महोत्सव कुठं? राजस्थानमध्ये चालू झालेलं आहे. आलं लक्षात? पुढचा आणि जे काही महत्त्वाचे महोत्सव आहेत आपण एकदा रिव्हिजन मारूयात. तर 7वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा गोवा राज्यामध्ये स्थापन झालेला आहे. कुठं? गोवा राज्यामध्ये. त्याच्यानंतर खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेशमध्ये साजरा केला जातो. हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर 8वा कचई लेमन. कचई लेमन म्हणजे काय? कच्चा बदाम नाही, तर कचई लेमन वेगळं आहे बघा. ते कुठं? मणिपूर या ठिकाणी. 25वा युवा महोत्सव. 25वा युवा महोत्सव कुठं झालेला आहे? तर बघा 25वा युवा महोत्सव आत्ताच या ठिकाणी बघितला होता आपण, पदुचेरी या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव हा छत्तीसगड राज्यामध्ये झाला. कुठं? छत्तीसगडमध्ये. आंतरराष्ट्रीय हा छत्तीसगडमध्ये झालेला आहे. भारतामधील पहिला हिमालयन चित्रपट महोत्सव लेह या ठिकाणी झाला. कुठं? लेह या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा 9.5 फूट इतका उंच आहे बघा. किती? 9.5 फूट इतका उंच आहे. पुढचा प्रश्न काय बघा, यापैकी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकताच आम योजना व बहीण योजना नावाच्या योजना चालू केलेल्या आहेत? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम या राज्य सरकारने चालू केलेलं आहे बघा. सिक्कीम या राज्य सरकारने चालू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता भारतीय, काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतीय क्रिकेटपटू कसोटी किती 100 कसोटी सामने खेळणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे? तर राईट आन्सर आहे विराट कोहली बनलेला आहे. कोण? ऑप्शन क्रमांक 1 विराट कोहली हा बनलेला आहे. तर आपण बाकीच्यांची पण एकदा रिव्हिजन मारू. भारताकडून बघा 100वा कसोटी सामना खेळणारे खेळाडू वर्ष आणि ठिकाण. या ठिकाणी बघा 1984 मध्ये बघा सुनील गावस्कर यांनी लाहोर या ठिकाणी बनवला होता 100वा कसोटी सामना. त्यानंतर 1988 मध्ये दिलीप वेंगसरकर यांनी मुंबई या ठिकाणी बनवला होता. 1989 मध्ये कपिल देव यांनी कराची या ठिकाणी. 2002 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी ओव्हल या ठिकाणी. 2005 मध्ये अनिल कुंबळे यांनी अहमदाबाद गुजरात या ठिकाणी. 2006 मध्ये राहुल द्रविड यांनी VCA या ठिकाणी. कुठं? VCA या ठिकाणी. 2007 मध्ये बघा सौरभ गांगुली यांनी MCG कोणत्या ठिकाणी? MCG या ठिकाणी. त्यानंतर बघा VVS लक्ष्मण नागपूर
2012 मध्ये वीरेंद्र सहवाग यांनी मुंबई या ठिकाणी, 2013 मध्ये हरभजन सिंग चेन्नई, 2011 मध्ये ईशांत शर्मा अहमदाबाद या ठिकाणी आणि आता लेटेस्ट विराट कोहली यांनी मोहाली या ठिकाणी. पुढचा प्रश्न काय बघा, नुकतेच राकेश शर्मा यांची खालीलपैकी कोणत्या बँकेच्या नवीन MD आणि CEO पदी नियुक्ती करण्यात आली. तर कोणती बँक आहे आपल्याला ओळखायची आहे. त्या बँकेचं नाव आहे बघा IDBI बँक. कोणती बँक आहे? IDBI बँक हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच उंट संरक्षण विकास धोरण कॅमल प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी जाहीर केलेली. तर कोणतं राज्य सरकार आहे आपल्याला माहितीच असेल. उंट कुठे आहेत तर राजस्थान या ठिकाणी उंट आहेत, म्हणजे राजस्थान राज्य सरकारने हे केलेलं आहे बघा. नेक्स्ट आहे बघा, SL नारायण हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये. तर SL नारायण हा बुद्धिबळ या खेळाशी संदर्भामध्ये, लक्षात ठेवा बुद्धिबळ. पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणता दिवस नुकताच जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केलेला आहे. तर 10 मार्चला बघा जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. केव्हा? 10 मार्च या दिवशी जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवा 10 मार्च. नेक्स्ट आहे बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने म्हणजे काय CISF नुकताच आपला कोणत्या दिवशी स्थापना दिवस साजरा केला. तर CISF ने बघा 10 मार्चला आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. केव्हा? 10 मार्चला आपला स्थापना दिवस चालू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. महाराष्ट्राच्या विधिमंडळात नुकतेच 2021-22चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. तर या चालू आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राचा विकास दर हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर 12.1%, लक्षात ठेवा 12.1% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. नेक्स्ट हे बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने नुकतेच मार्च 2022 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तर S श्रीसंत, लक्षात ठेवा S श्रीसंतने काय केली घोषणा केलेली. तर S श्रीसंत बघा IPL 2013च्या दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर बघा आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्याच्यावर काय केली होती? आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावरची बंदी उठवली आणि 7 वर्षाच्या बंदीनंतर श्रीसंत 2020 मध्ये देशांतर्गत परत क्रिकेटमध्ये परतला. श्रीशांतनं IPLसाठी नोंदणी केली होती, परंतु बघा BCCIनं त्याला ऑक्शनसाठी निवडलं नव्हतं. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आला. तर 10 मार्च हा महिला आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे बघा, झुलन गोस्वामी ही भारतीय महिला क्रिकेटपटू महिला विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे कितव्या क्रमांकावरती पोहोचलेली. तर पहिल्या स्थानावरती पोहोचलेली, लक्षात ठेवा झुलन गोस्वामी. नेक्स्ट आहे बघा, भारतामधील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे. तर कोणत्या राज्यामध्ये? तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर आपण सौर ऊर्जा या ठिकाणी आलेलं आहे. तर बघा सौर ऊर्जेचं संचलन होणारे भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं आहे. तर चेन्नई सेंट्रल, म्हणजे CSK. चेन्नई म्हणलं CSK येतं आपल्याला आठवतं. तर कोणतं आहे बघा रेल्वे स्टेशन आहे चेन्नई या ठिकाणी. जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला विचारलं जगातील, तर हा कोणत्या ठिकाणी? दक्षिण कोरिया या ठिकाणी. बघा महाराष्ट्रामधील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली सूतगिरणी ही आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये चालू झालेली. कुठं? परभणी या ठिकाणी चालू झाली, बरोबर. आवश्यक रोजगारक्षम कौशल्य असलेल्या महिलांना नोकऱ्या देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारनं नुकतंच वुमन ॲट वर्क, काय प्रश्न आहे बघा, वुमन ॲट वर्क नावाचा कार्यक्रम चालू केला. तर बघा कर्नाटक या राज्य सरकारने हा चालू केलेला आहे. आपण कर्नाटकबद्दल थोडी माहिती बघूयात. कर्नाटक राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956ला झालेली, बरोबर. राजधानी बेंगळुरूमध्ये राज्यपाल हे थावरचंद्र गहलोत. मुख्यमंत्री बघा बसवराज बोंबई. विधानसभेचे एकूण बघा 225 जागा आहेत त्या ठिकाणी. विधान परिषद 75 जागा. लोकसभेच्या 28 आहेत, राज्यसभेच्या 12 सदस्य आहेत, बरोबर. जिल्ह्याचा विचार केला तर टोटल 30 जिल्हे आहेत त्या ठिकाणी. सीमा बघा अरबी समुद्राला टच होते, गोव्याला होते, महाराष्ट्राला होते, आंध्र प्रदेशला पण होते, तमिळनाडू, केरळ. प्रमुख नद्याचा विचार केला तर कावेरी, तुंगभद्रा, कृष्णा, मलयप्रभा, शरावती. राज्य फुल त्या ठिकाणी कमळे. राज्य पक्षी काय बघा नीलकंठ. राज्य प्राणी हत्ती. राज्य वृक्षाचा विचार केला तर बघा त्या ठिकाणी चंदन. प्रमुख नृत्य काय बघा भरतनाट्यम त्या ठिकाणी प्रमुख नृत्य. पुढचा प्रश्न आहे बघा, युन सुक येओल यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. राईट आन्सर आहे बघा कोणता येते तर दक्षिण कोरिया. लक्षात ठेवा दक्षिण कोरिया यांनी
त्या ठिकाणी निवडणूक जिंकलेली मार्चमध्ये. कधी साजरा केला जातो जागतिक पर्यटन दिवस? कधी साजरा केला जातो तर बघा 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. केव्हा? 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता दिवस हा कापूस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर बघा 7 ऑक्टोबर हा दिवस बघा कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 7 ऑक्टोबर दिवस म्हणून कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे बघा, LIC चे व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? LIC चे व्यवस्थापकीय संचालक खालीलपैकी कोण बनले आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं. तर बघा BC पटनाईक कोण आहेत? BC पटनाईक बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, अजय वारियर, एकदम IMP प्रश्न आहे. अजय वारियर हा खालीलपैकी कोणत्या देशाचा युद्ध सराव आहे? अजय वारियर हा खालीलपैकी कोणत्या देशाचा युद्ध सराव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि UK दरम्यान हा युद्ध सराव आहे बघा. भारत आणि UK. मालाबार युद्ध अभ्यास बघा भारत, त्याच्यानंतर अमेरिका आणि जपान दरम्यान असतो. इंदिरा युद्ध अभ्यास कोणता? इंदिरा, तर हा भारत आणि रशिया दरम्यान असतो. हँड इन हँड भारत पाकिस्तान दरम्यान हँड इन हँड असतो. कोणता? भारत पाकिस्तान दरम्यान हँड इन हँड. तर बघा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती होता? तर भारत हा बघा 90व्या क्रमांकावरती होता. कितव्या? 90व्या क्रमांकावरती होता हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने नुकतेच खालीलपैकी कोणाला 2021 या वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून घोषित केलेलं आहे? सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून घोषित केलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक आहे हरमनप्रीत सिंग. लक्षात ठेवा, हरमनप्रीत सिंग यांना घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, रायडर चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? कोणती? रायडर चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर गोल्फ या खेळाशी संदर्भामध्ये. कोणत्या? गोल्फ या खेळाशी संदर्भामध्ये रायडर चषक आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, अंशु मलिक खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अंशु मलिक खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये आहे? तर कुस्ती या खेळाशी संदर्भामध्ये. लक्षात ठेवा, कुस्ती. कुस्ती यामध्ये बघा त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा, फोर्ब्स इंडियाने प्रसिद्ध केलेल्या फोर्ब्स इंडिया लिस्ट 2021 नुसार भारताचे श्रीमंत महिला कोण ठरली 2021 नुसार? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक B सावित्री जिंदल. लक्षात ठेवा, सावित्री जिंदल या सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, 8 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय हवाई दलाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? राईट आन्सर आहे बघा, भारतीय हवाई दलाने 2021 रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आपल्याला विचारलंय. तर बघा ऑप्शन क्रमांक B 89वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. कितवा? 89वा स्थापना दिवस साजरा केला आपल्या भारतीय हवाई दलाने. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक D 11 ऑक्टोबर हा दिवस बघा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न काय बघा, 2021च्या आर्यभट्ट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर 2021चा जो काय आर्यभट्ट पुरस्कार आहे हा पुरस्कार G सतीश रेड्डी यांना देण्यात आलेला आहे. कोणाला? G सतीश रेड्डी. यामध्ये 1 लाख रुपये भेटतात आणि प्रमाणपत्र मिळतं. पुढचा प्रश्न आहे बघा, 2021चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? 2021चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक D वरील सर्व. डेव्हिड कार्ड, त्यानंतर जोशुआ डी इग्रिस्ट, गुड्डू W इम्बल्स या सर्वांना बघा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 2022 ची महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? राईट आन्सर बघा, ही भारत देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 2022 ची महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स 2021 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर 2021 नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आपल्याला विचारलेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक D 101वा क्रमांक आहे बघा. कितवा? 101वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा. आणि 2020 मध्ये कितवा होता? तर 94व्या स्थानी 2020 मध्ये होतं. कितव्या? 94व्या स्थानी. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक B 15 ऑक्टोबर हा दिवस बघा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. किती? 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता?
जागतिक अन्न दिवस. तर ऑप्शन क्रमांक डी 16 ऑक्टोबर हा दिवस बघा जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. किती? 16 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, दिव्या देशमुख ही जी काय खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये आहे? दिव्या देशमुख खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर दिव्या देशमुख बघा बुद्धिबळ या खेळाशी संदर्भामध्ये कोणत्या बुद्धिबळ या खेळाशी संदर्भामध्ये आहे? पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी 2020 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटपटू कोण बनलेला आहे? तर 2020 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू बनलेला आहे शाकिब उल हसन. लक्षात ठेवा, शाकिब उल हसन. अल हसन. सध्या चर्चेत असलेली भवानी देवी खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा सध्या चर्चेत असलेली भवानी देवी खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? ऑप्शन क्रमांक बी तलवारबाजी या खेळाशी संदर्भामध्ये. कोणत्या? तलवारबाजी या खेळाशी संदर्भामध्ये. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. पुढचा प्रश्न बघा, फोर्ब्स इंडियाद्वारे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतातील सर्वात प्रभावशाली ऍक्ट्रेस यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण राहिलेलं आहे? तर रश्मिका मंदाना राहिलेली पहिल्या क्रमांकावरती. दुसऱ्या क्रमांकावरती विजय देवरकोंडा. तिसऱ्या क्रमांकावरती यश आहे बघा. लक्षात ठेवा, तिसऱ्या क्रमांकावरती यश. आणि चौथ्या क्रमांकावरती कोण आहे? समंता प्रभू आहे. कोण आहे? ऑप्शन क्रमांक डी समंता प्रभू आहे चौथ्या क्रमांकावरती.